उद्धव ठाकरेंची भूमिका कशी वाटते या सगळ्यांमध्ये तुम्हाला? म्हणजे तुम्ही त्यांचे एकेकाळी खूप जवळचे मित्र होतात, तुम्हाला त्यांच्या या सगळ्या राजकीय स्थितीबद्दल काय भाष्य करावंसं वाटेल? ते गाणं ना लिटरली घेऊ नका, पण कोण होतास तू, काय झालंस तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू, या गाण्याची मला फारदा आठवण होते. म्हणजे त्यांना वेडा वगैरे नाही म्हणत मी, पण या गाण्याची मला आठवण होते त्यांच्याकडे पाहिलं. पण तुम्हाला वाटलं नाही का तुमचं कम्युनिकेशन तर आम्ही बघितलंय, तुम्हाला असं कधी वाटलं नाही त्याच्याशी या मुद्द्यावरती कधी बोललं जावं की तुमचं इथे साईडलाईन तुम्ही होताय, बोलावं किंवा परत काही चॅनल ऑफ लाईन ऑफ कम्युनिकेशन ओपन करावं, असं कधी वाटलं नाही? त्यांनी लाईन कापली ना, माझी लाईन सुरू होती, त्यांनी कापली. त्यांनी माझ्याकरता मातोश्रीचे दरवाजे बंद केले, त्यांनी माझा फोन देखील घेतला नाही. 5 वर्ष आम्ही सोबत राहिलो. माझी माफक अपेक्षा होती, नका येऊ राजकारणात, काय तुम्हाला पद पाहिजे तुम्ही गेला, एवढीच अपेक्षा होती की फोन उचलून मला हे सांगता आलं असतं की नाही देवेंद्र, मला तुमच्यासोबत येता येणार नाही, मला यांच्यासोबत जायचं आहे. पण 5 वर्ष ज्या व्यक्तींनी अर्ध्या रात्री तुमचा फोन घेतला, तुम्ही जे म्हटलं ते झेललं, कधी खाली पडू दिलं नाही, तुम्ही जे सांगितलं ते केलं, त्या व्यक्तीचा फोनही तुम्ही घेणार नाही. बरं व्यक्ती कोण आहे तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, त्याचा फोनही तुम्ही घेणार नाही. मला असं वाटतं कम्युनिकेशन त्यांनी बंद केलं. भविष्यात काय तुम्हाला, म्हणजे आपण काय प्रेडिक्ट करू शकतो, पण असे काही चान्सेस भविष्यात एकत्र येण्याचे किंवा पुढे मागे कधी? असं आहे की 2019 नंतर एक प्रिन्सिपल तर राजकारणात मला लक्षात आलं की नेव्हर से नेव्हर. पण आत्ता तरी या इलेक्शन नंतर अशी कुठलीही पॉसिबिलिटी मला दिसत नाही. जर तर ते प्रश्न विचारले, पण तरी सुद्धा विचारतो, जर असं असेल, जर समजा झाली परिस्थिती अशी काही तर? अरे बाबा, आपण मराठीत म्हणतो ना, आत्या बैला मिशा असत्या तर, याचं उत्तर नाही.